राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष जयंतराव पाटील, मंत्रिमंडळातील माझे सहकारी गुलाबराव पाटील, दुसरे सहकारी पालकमंत्री दत्ताभाऊ भरणे, महाविकास आघाडीचे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या होत असलेल्या पोटनिवडणुकीच्या निमित्तानं अधिकृत उमेदवार भगीरथ भालके, राजेंद्र गवई, संजय मामा शिंदे, यशवंत माने, अमोल मिटकरी, शशिकांत शिंदे, दिलीपराव सोपल, उत्तमराव जानकर, कल्याणराव काळे, दीपक आबा साळुंके, प्रकाश पाटील, त्याचबरोबर संभाजीराजे शिंदे, कोळी महासंघाचे अरुण कोळी, अनिल सावंत, राजू आवळे, सुधीर धोत्रे, दिलीप बापू धोत्रे, कल्याणराव आखाडे, सुरेश घुले, महबूब शेख, उमेश पाटील, चंद्रकांत देशमुख, सूरज चव्हाण, नागेश यादव, संतोष नेहतराव, बाबा अधटराव, सुरेश नेहतराव, लतीफ तांबोळी, युवराज पाटील, शालिवंत कोळेकर, विजयसिंह देशमुख, संकल्प डोळस, शिवाजीराव काळुंगे, मोहम्मद पस्ताद, किरण घाडगे, शुभांगीताई भोयटे, सुवर्णाताई बागल, श्रेयाताई भोसले, शुभांगी जाधव, अनेक सहकारी इथं आहेत. मी सगळ्यांचे नावं घेऊन आपला सगळ्यांचा वेळ घेऊ इच्छित नाही, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, शेतकरी कामगार पक्ष, RPI, गवई, कवाडे गट, समाजवादी पार्टी, प्रहार संघटना व मित्र पक्ष, महाविकास आघाडीचे सगळे सहकारी, मनसेने पण पाठिंबा भगीरथला दिलेला आहे, ते मनसेचे पण माझे सगळे सहकारी बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, आज 14 एप्रिल घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज जयंती. जगामध्ये ज्या राज्यघटनेला तोड नाही अशा प्रकारची घटना ज्या बाबासाहेबांनी आपल्याला दिली, त्या बाबासाहेबांच्या पुढे मी सुरुवातीलाच त्यांना विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो. आज निवडणुकीची धामधूम सुरू असताना रमजानचा पण पवित्र महिना सुरू झालेला आहे. रमजानच्या पवित्र महिन्याच्या निमित्तानं माझ्या सगळ्या मुस्लिम बांधवांना, सर्व जनतेला मी मनापासून शुभेच्छा देतो. तसंच कालच आपल्या सगळ्यांचा मराठी वर्ष गुढीपाडवा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त, ती नव्या वर्षाची सुरुवात झालेली आहे. या नवीन वर्षात पांडुरंगाने आपल्याला ह्या कोरोनातनं मुक्त करावं. यावर्षी कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला गुढीपाडवा सण साजरा करावा लागला, मर्यादा होत्या, परंतु पुढच्या वर्षी तरी संपूर्ण तुमच्या माझ्या राज्यातनं, देशातनं, जगातनं हा कोरोना मुक्त व्हावा अशा पद्धतीचे आशीर्वाद विठुरायांनी आपल्याला सगळ्यांना द्यावेत अशी सुरुवातीलाच मी त्या ठिकाणी प्रार्थना करतो. माझ्या आधी अनेक वक्त्यांनी बराच वेळ सभा सुरू झाली आणि शिवसेनेची मुलूक मैदानी तोफ गुलाबराव पाटलांचं पण भाषण मी अतिशय बारकाईनं ऐकलं. काळ कसा असतो ह्याच्या पाठीमागच्या काळामध्ये गुलाबराव आणि आम्ही एकमेकाच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी निवडणुका लढवायचो. परंतु एक गोष्ट पंढरपूरकरांनो लक्षात ठेवा, राजकारणामध्ये कुणी कायमचा मित्र नसतो, कायमचा शत्रू पण नसतो. शेवटी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा तुमच्या माझ्या राज्याला मिळालेला आहे. शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने आपण सगळेजण पुढे चाललोय आणि ते पुढे जात असताना बेरजेचं राजकारण करण्याचं स्वर्गीय चव्हाण साहेबांची शिकवण आहे. सुसंस्कृत राजकारण महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने केलं पाहिजे, वेगवेगळे विचार असू शकतात, मतांतर असू शकतं, परंतु शेवटी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपला आपला मान सन्मान देऊन त्या ठिकाणी वागणूक द्यायची असते. आणि नेमकं
महाविकास आघाडीचं सरकार उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेस आलं त्यावेळेस स्वतः उद्धवजी ठाकरे, स्वतः शरदरावजी पवार आणि स्वतः सोनियाजी गांधी या तिघांनी ठरवलं की जरी ह्या तीन पक्षाची विचारसरणी, विचारधारा काही थोडीशी वेगळी असली तरी देखील महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेच्या कल्याणाकरता महाराष्ट्रामध्ये एक चांगलं सर्व जनतेचं सरकार, सर्वांना आपलं वाटणारं सरकार देण्याच्या करता आपण याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे आणि त्याच्यातूनच महाविकास आघाडीचं सरकार या राज्यामध्ये सत्तेवर आलं आणि तशा पद्धतीचा कार्यक्रम सुरू झाला। दुर्दैवाने भारतनाना भालकेंचं दुःखद निधन झालं। कोरोनाच्या सारख्या संकटाशी मुकाबला करत असताना आम्ही सगळे सांगायचो, नाना तब्येतीची काळजी घ्या, नाना तब्येतीची काळजी घ्या। परंतु भारतनाना भालके यांचा जनसंपर्क एवढा दांडगा होता की 3 वेळेला या मतदारसंघाचं नेतृत्व त्यांनी केलं। एक जनमानसांशी, जनसामान्यांशी नाळ जोडून ठेवलेलं हे नेतृत्व होतं। समाजातले प्रश्न ठाऊक असायला हवेत, प्रश्न सोडवण्याची धडपड त्या नेतृत्वामध्ये असायला हवी। भारतनाना शरीराने पैलवान होते, अतिशय हळव्या मनाचा माणूस होता आणि त्या माणसाला गरिबीची जाण होती। सामान्यांच्या प्रश्नाच्या साठी भारतनानाने नेहमी आग्रह धरला। मी कित्येकदा माझ्या चेंबरमध्ये आल्यावर नंतर सांगायचो, नाना पहिलं तब्येतीचं बघा, तब्येत ठणठणीत असेल तर तुम्ही कामं करू शकाल। ते म्हणायचे, दादा मला काही होणार नाही, जनतेचा आशीर्वाद माझ्या बरोबर आहे। शेवटच्या क्षणापर्यंत नाना जनतेच्या प्रश्नाच्या करता लढला, जनतेच्या प्रश्नाच्या करता भांडला, जनतेचे प्रश्न सोडवण्याच्या करता सर्वस्व त्यांनी पणाला लावलं। परंतु काळाने घात केला, नियतीनं घाला गेला आणि अशा प्रकारचा प्रसंग आपल्याला कुणालाच वाटलं नव्हतं। परवाही आमच्या काँग्रेसचे नांदेड जिल्ह्यातले एक आमचे सहकारी आम्हाला सोडून गेले, कोरोनामुळे सोडून गेले। वेगळे संकट आहे बाबांनो, आम्ही सगळे सांगतोय। आता मी पण बाकीच्यांची भाषणं ऐकली, खुशाल मास्क काढलं, ठोकलं भाषण। पण मी म्हणलं, मी आणि मुख्यमंत्र्यांनी ठरवलं आपण मास्क काढायचं नाही, मास्क लावूनच बोलायचं। कारण ज्यावेळेस आम्ही दुसऱ्याला सांगतो त्यावेळेस लोक म्हणतील, अरे तू काय करतो ती बघ ना, काय उत्तर काय माझ्याकडे। आणि त्याच्यामुळे बाबांनो काळजी घ्या। आज वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत। खरं तर देशाच्या राजकारणामध्ये आतापर्यंत अनेकांनी नेतृत्व केलं। पंडित जवाहरलाल नेहरूंनी केलं, लाल बहादूर शास्त्रींनी केलं, इंदिराजींनी केलं, पी.व्ही. नरसिंहरावांनी केलं, डॉक्टर मनमोहन सिंगांनी केलं, अटल बिहारी वाजपेयींनी केलं। अनेकांची पंतप्रधानांची नावं घेता येते। आता गेले 6-7 वर्ष स्वतः नरेंद्र मोदी साहेब ह्या देशाचं नेतृत्व करतायत। तुम्ही पंढरपूरकरांनो बघा, मला करोनाच्या बाबतीमध्ये राजकारण आणायचं नाही, पण आज देशामध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनचं शॉर्टेज आहे। कशा करता परदेशामध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन पाठवली, काय कारण होतं? अरे आपल्या माणसांच्या करता इथं इंजेक्शन ठेवायची का परदेशात पाठवायचं? परदेशाशी काय घेणं देणं आहे? पहिलं आपलं नीटनेटकं बघा ना, मग दुसऱ्याचा विचार पण केला पाहिजे, त्याबद्दल दुमत नाही। तीच गोष्ट व्हॅक्सिनच्या बाबतीमध्ये तुम्ही वाचलं असेल पेपरमध्ये, मध्ये व्हॅक्सिन परदेशामधल्या वेगवेगळ्या देशांना देऊन टाकलं। अरे पण पहिल्यांदा आपल्या देशामध्ये गोरगरिबांना द्या ना, त्यांचा जीव कसा वाचेल, त्यांच्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढेल। आज व्हॅक्सिनचं शॉर्टेज झालं की नाही? आज त्या ठिकाणी इंजेक्शनचं शॉर्टेज झालं की नाही? रेमडेसिवीरचं, ही वस्तुस्थिती आहे। कुणी बोलायला तयार नाही। आणि सगळं व्हॅक्सिन केंद्रातनं वेगवेगळ्या राज्यामध्ये पुरवलं जातं। अशा पद्धतीचं ज्यावेळेस संकट येतं त्यावेळेस उभा भारत देश एकसंघ होऊन त्या संकटाशी मुकाबला करत असतो। हा आपल्यामध्ये आजपर्यंतची परंपरा आहे आणि ती परंपरा आपल्याला पुढेही जतन करायची। पण त्याच्यातून सत्तेवर असणाऱ्या दिल्लीतल्या केंद्र सरकारमधल्यांनी पण थोडंसं अतिशय बारकाईने ह्याच्यामध्ये पावलं उचलली गेली पाहिजेत। कारण आज देखील
सगळीकडे वेगवेगळ्या ठिकाणी मागण्या आहेत। आज काल रात्री 8:30 वाजता मुख्यमंत्र्यांना संचारबंदी करावी लागली की नाही? आज रात्री 8 वाजल्यापासून काय आम्हाला बरं वाटतं? काय जयंत पाटलांना, गुलाबरावांना, दत्ता भरणेंना बरं वाटतं? आम्हाला वाटतं की आमच्या गोरगरिबांचे त्या ठिकाणी पोटापाण्याचा प्रश्न आहे, त्यांच्या परिवाराचा प्रश्न आहे। त्याच्यातनं जवळपास 5,500 कोटी रुपयाचं पॅकेज मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं, पण तरी देखील अनेक प्रश्न बाकी आहेत। आत्ताच माझे सहकारी काही माझ्याशी त्याच्याबद्दल बोलत होते, त्याच्यातनं पण मार्ग आपल्याला काढावा लागेल। या प्रकारचं ज्यावेळेस आणि अनेकदा मुख्यमंत्री स्वतः वेगवेगळ्या पद्धतीनं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे तुमच्याशी बोलत होते, बाबांनो असं वागू नका, त्याच्यामध्ये तारतम्य ठेवा, नियमाचं पालन करा, आपलाही जीव वाचवा आणि दुसऱ्याचाही जीव वाचवा, सतत आपण सांगत होतो। आज देखील देशामध्ये काय काय ठिकाणी काय परिस्थिती, एका वेळी त्या ठिकाणी अग्नी देत असताना किती लोकांना अग्नी द्यावा लागतो। म्हणून आजही माझा भगीरथच्या प्रचाराच्या निमित्तानं मी सगळ्या तुमच्या समोर असताना पण माझी तुम्हा सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की बाबांनो, आपण आपली काळजी घ्या, परिवाराची काळजी घ्या, समाजाची काळजी घ्या, लोकांची काळजी घ्या। सरकार तुमच्या बाजूचं आहे, ठामपणे तुमच्याबरोबर उभं आहे, तिथं कुठं अडचण येणार नाही। त्याच्यात अडचण आली तर त्या अडचणीवर कशी मात करायची, कारण या राज्याने अनेक नैसर्गिक संकट पाहिलीत। भूकंपाचं संकट बघितलं, लातूर उस्मानाबादचं, गारपीट पाहिली, काल 2 दिवस देखील पाऊस कसा अवकाळी पडला। आम्ही 3-4 ठिकाणी बागा बघायला गेलो, बेदाण्याचं संपूर्ण हातामध्ये आलेला बेदाणा उद्ध्वस्त झाला। द्राक्ष, उद्या बाग आता 40 रुपयांनी चालणार, तिथं द्राक्ष देखील खराब झाली, 20 रुपयांनी कुणी त्या बागेला विचारलं। अशा संकटामध्ये त्याच्यात माझ्याही लक्षात आलं की माझ्या द्राक्ष उत्पादक शेतकरी जो सोलापूरचा आहे, त्याचं पीक विम्याची मुदत ही 31 मार्च आहे। मला सगळे सहकारी सांगतात की दादा ती 31 मे करा, म्हणजे 31 मे पर्यंत देखील उशिरा जो पाऊस काळ होतो किंवा अशा पद्धतीनं वादळ येतं, त्याच्यातनं काही ना काही माझ्या शेतकऱ्याला मदत होईल। मित्रांनो, आम्ही देखील आमची जात शेतकरी आहे। काही जणांनी येऊन इथं बऱ्याच गप्पा मारल्या, काहींनी पावसाचं काढलं। अरे तुमचा शेतीचा पुढणं मागणं डाव्या बाजूने उजव्या बाजूने संबंध आहे का रे? तुम्हाला काय पावसाचं कळणार आहे? पाऊस पडल्यानंतर माझ्या काळ्या आईची ज्यावेळेस तहान भागते आणि मग ज्यावेळेस वापस येतो त्यावेळेस आम्ही पेरण्या करतो। आणि ह्यांनी शरदराव पवार साहेबांच्या सातारच्या सभेच्या बद्दल बोलावं। अरे तुम्ही कुठं, साहेब कुठं, आपण कुणाला बोलतो? काय चाललंय? काल तर काय गडी सुटलं होतं, बघता बघता माझीच नक्कल केली। आपला नाद करायचा नाही, एक तर आपण कुणाच्या नादी लागत नाही, पण कुणी नाद केला तर त्याला असा तसा सोडत नाही। नक्कल करणं म्हणजे काही जॅकेट बदलण्यासारखं। आज निळं घातलं, उद्या काळं घातलं। अरे काहीतरी वैचारिक भूमिका मांडा ना। काही जणांनी आम्हाला सांगितलं की खरं तर चर्चा केली असती तर ही निवडणूक आम्ही बिनविरोधच केली असती। पंढरपूरकरांनो, पांडुरंगाच्या दारामध्ये आपण आहोत। पहिला उमेदवार जाहीर कुठला झाला? भाजपचा झाला। भाजपचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर काय महाविकास आघाडी गप्पा बसणार आहे? ही कुठली पद्धत? किती बदमाबंदी कराल, किती खोटं बोलणार, पण रेटून बोलणार। तुम्ही पाठीमागच्या काळामध्ये 5 वर्ष सरकारमध्ये होता, त्यावेळेस तुम्ही योजना इथं दिल्या नाही आणि आता सांगता की दिल्लीतनं पैसा आणणार आणि मग 5 वर्ष कुणी हात बांधले होते। संपूर्ण राज्य तुमच्या ताब्यामध्ये होतं, त्यावेळेस तर तुम्ही शिवसेनेचं पण ऐकत नव्हता। त्यांना नुसतंच वापरून घेतलं, त्यांना काही अधिकार नव्हते। वास्तविक आम्ही पण काँग्रेसच्या बरोबर 15 वर्ष सरकार चालवली। विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते,
त्याच्यामध्ये सुशीलकुमार शिंदे होते, त्याच्यामध्ये पृथ्वीराज चव्हाण साहेब होते, अशोक चव्हाण साहेब होते. काही मतभेद असतात, परंतु समाजाच्या प्रश्नाच्या करता त्या प्रश्न मतभेदाला तिलांजली द्यायची असते आणि लोकांच्या प्रश्नाच्या करता एक यायचं असतं. आणि ते राजकारण समाजकारण आदरणीय पवार साहेबांनी केलं. आज देखील त्याच उद्देशाने आम्ही एकत्र आलेलो आहे. वैयक्तिक स्वार्थ काही नाही. कुणी पण उठतंय आणि म्हणते ते विठ्ठल सहकारी साखर कारखाना पवारांनाच ताब्यात घ्यायचं. अरे काय ताब्यात घ्यायचा, काय कारण आहे? स्वर्गीय औदुंबर अण्णा पाटील असतील, स्वर्गीय यशवंतराव भाऊ पाटील असतील, त्याच्यामध्ये आमचे वसंतराव दादा काळे असतील, त्याच्यामध्ये सुधाकर पंत परिचारक साहेब असतील, आत्ता आपल्याला सोडून गेलेले भारतनाना भालके असतील. या सगळ्यांनी, मी या सगळ्यांचा आदर करतो. सगळ्यांनी पंढरपूरच्या सर्वांगीण विकासाच्या करता प्रयत्न केले त्यांच्या परीनं. परंतु अजूनही काही प्रश्न आहेत. एक प्रश्न सोडवला म्हणजे सगळे प्रश्न सुटत नाहीत, नवीन काही प्रश्न निर्माण होतात. इथं पिण्याच्या पाण्याच्या करता स्वतः गुलाबराव पाटलांनी सांगितलं, शेतीच्या पाण्याच्या करता जयंतराव पाटील साहेबांनी त्या ठिकाणी तुम्हाला आश्वासक केलेलं आहे. हे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. परंतु हे सगळे प्रश्न सोडवत असताना कोरोनाशी पण मुकाबला करत करत आपल्याला त्या ठिकाणी पुढे जायचंय. हे सगळं पुढे जात असताना काही जण म्हणतात ही लोकशाही नाही, ही लोकशाही आहे. अरे कशाची लोकशाही? पहिल्यांदा देशामध्ये कोरोना आल्यानंतर लॉकडाऊन स्वतः पंतप्रधानांनी जाहीर केलं. सगळ्या देशाने ऐकलं की नाही? आम्ही म्हटलं का की देशाच्या पंतप्रधानांनी लोकशाही आणली? आम्ही नाही त्याचा उल्लेख केला, कारण त्यावेळेची परिस्थिती लक्षामध्ये घेता त्यांना ते बरोबर वाटलं. आत्ता देखील पहिल्या लाटेपेक्षा पेशंटची संख्या एवढी पटीनं वाढली, त्यावेळेस नाईलाजास्तव राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांना हा निर्णय घ्यावा लागला. ते त्याच्यामध्ये समाधानी नाही, परंतु नाईलाज होता. कारण तुम्ही तुमचा परिवार जसं चालवता तसं 12-12.5 कोटी जनतेचा परिवार चे प्रमुख म्हणून आज उद्धव ठाकरे साहेबांना आम्ही सगळेजण त्यांच्याबरोबर काम करतो. ह्याही गोष्टीचा विचार आपण त्या ठिकाणी सगळ्यांनी केला पाहिजे. आणि हे सगळं करत असताना काहींच्या मनात येतं, आमदार निवडून द्या, मी सरकार बदलतो. अरे साधं गणित आहे की या राज्यामध्ये 288 जागा विधानसभेच्या आहेत. आज महाविकास आघाडीकडं 170 आमदारांचा पाठिंबा आहे. भाजपचे 105 आमदार आहेत. फारच अपक्ष वगैरेंना जवळ करण्याचा प्रयत्न केला तर 115च्या पुढे ते जाऊ शकत नाही. 145 गाठाला 30 आमदार कमी पडताय. 30 आमदार कमी पडत असताना सांगतायत की मी सरकार बदलतो. काही खेळबिळ वाटला का? हे बदलतो ते बदलतो. बुद्धिबळ खेळताना कसा एखादा माणूस एखादा तिथं प्यादा पुढं करतो, तसं बदलण्याचं आहे. कर्नाटक आणि मध्य प्रदेशमध्ये झालं म्हणजे महाराष्ट्रामध्ये घडणार आहे. अनेक वर्ष आपण देखील सगळ्यांनी बघितलं ना. हे निव्वळ त्यांच्या जवळची लोक इकडे तिकडे जाऊ नये त्याच्याकरता त्यांना गाजर दाखवण्याचं काम चाललंय. आमदार निवडून द्या, मी सरकार बदलतो. अरे सरकार बदलणारा जन्माला यायचं आहे अजून. तुम्ही काय सांगताय सरकार बदलतो? हे काय येड्यागबाळाचं काम आहे? याच्या संदर्भामध्ये काही त्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका. मित्रांनो, मला खरं त्याबद्दल बोलायचं नव्हतं, परंतु मागच्या 5 वर्षाच्या काळामध्ये जर सगळ्यात जास्त अन्याय कुणावर झाला असेल तर तो पश्चिम महाराष्ट्रावर झाला. माझ्या सोलापूर जिल्ह्यामध्ये पत्रकार मित्रांनी जनतेने माहिती घ्यावी, माझ्या मागच्या 5 वर्षात किती विजेची कनेक्शन दिली, किती निधी आला, किती महत्वाची खाती आपल्याकडे होती. यांना त्याच्याशी काही, हे स्वतः वेगळ्या विदर्भाचे आहेत. वेगळा विदर्भ झाला पाहिजे ही त्यांची भाषा, परंतु त्यावेळेस शिवसेनेमुळे त्यांचं काही चालत नव्हतं. शिवसेना म्हणायची
कुठलीही टोकाची भूमिका घ्यावी लागली तरी चालेल, परंतु आम्ही वेगळा विदर्भ होऊन देणार नाही. संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश यशवंतराव चव्हाण साहेबांनी आणला आणि तो जसाच्या तसाच संयुक्त महाराष्ट्र राहायला पाहिजे, ही भूमिका शिवसेनेच्या नेतृत्वाने घेतली होती. हे तुम्ही पाठीमागचं सगळे रेकॉर्ड काढा, हे कुठल्या विचाराचे होते. आणि आता त्यांना इकडे येऊन मी असं करीन, मी तसं करीन. मित्रांनो, काही करणार नाही. माझं आपल्याला सगळ्यांना सांगणं आहे की आपले अनेक प्रश्न आहेत. मला कल्याणराव काळेंनी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला, मी त्यांचं मनापासून स्वागत केलंच. कारण मधल्या काळामध्ये अनेकांना वेगवेगळ्या मार्गाने त्यांना फोडण्याचं काम, त्यांना आपल्या पक्षामध्ये घेण्याचं काम चाललेलं होतं. आणि ते सगळा इतिहास आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. मित्रांनो, आता आपल्यातले जे प्रश्न आहेत, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे असतील, त्याच्या संदर्भामध्ये आपला चंद्रभागा म्हणजे शिरोमणी सहकार शिरोमणी त्या कारखान्याच्या संदर्भातले असतील, नंतर संत दामोजी सहकारी साखर कारखान्याच्या संदर्भातले असतील, त्याचबरोबर संत अजून चौथा कुठला, हां, भीमा सहकारी साखर कारखाना. आम्ही तो जरी भाजपमध्ये गेलेले धनंजय महाडकांच्या बरोबर कारखाना असला तरी आम्ही भेदभाव करत नाही. शेवटी शेतकऱ्यांचा कारखाना आहे, शेतकऱ्यांचं हित जाणलं गेलं पाहिजे. आणि त्याच्या संदर्भातली बैठक मी पुढच्या आठवड्यामध्ये त्या ठिकाणी लावलेली. आमची धारणा आहे, आमच्या वडीलधाऱ्यांनी बापदादांनी काढलेली ही सहकारी साखर कारखानदारी टिकली पाहिजे, वाढली पाहिजे, पुढे चालली पाहिजे. आणि आम्ही ते चालून दाखवण्याची हिंमत आमच्यामध्ये. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. मी किंवा जयंतराव पाटलांनी इथं भाषणं केली, जयंतरावांच्याही भागामध्ये जाऊन बघा सहकारी संस्था कशा चाललेल्या. माझ्या बारामतीमध्ये येऊन बघा सहकारी संस्था कशा चाललेल्या. मी अधिकारवाणीने सांगतो, माझे साखर कारखाने सहकारी तत्वावरचे 3-3 हजार रुपये टनाला भाव देतात. अरे फक्त बारामतीला 3,000 रुपये टनाला मिळून काय चालणार आहे? पंढरपूरवाल्यांना पण मिळालं पाहिजे, ही आमची भूमिका आहे. आणि त्याच्यामुळं उद्याची 17 तारखेची निवडणूक पंढरपूरकरांना महत्वाची आहे. खूप प्रश्न आहेत. देहू, आळंदी, भंडारा डोंगर, पंढरपूर ह्याचा संपूर्ण विकासाचा कार्यक्रम विलासराव देशमुख असताना मी आणि दिलीप वळसे पाटलांनी मागे लागून हातामध्ये घेतला. तो अजून 100% पूर्ण झाला नाही. तो पूर्ण करण्याच्या करता या ना त्या मार्गाने माझ्या मंगळवेढ्यामध्ये, माझ्या पंढरपुराच्या परिसरामध्ये विकासाच्या करता निधी आला पाहिजे, अशा प्रकारची भूमिका महाविकास आघाडीची आहे. त्याला मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा आहे, त्याला आम्हा सर्वांचा पाठिंबा आहे. म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की हे जर प्रश्न सोडवायचे असतील तर त्याच्याकरता तुम्हाला भगीरथ भालके सारख्या नवी कोरी पाटी असणाऱ्या तरुणाला निवडून दिलं पाहिजे. मी भावनिक होऊन तुम्हाला मत मागत नाही. तो भारत नानांचा मुलगा आहे म्हणून मत दे असं मी म्हणणार नाही. तो त्यांच्या विचारांनी पुढे जाईल, त्यांचं अधुरं राहिलेलं काम पूर्ण करण्याची त्याची मनापासूनची इच्छा आहे. आणि ती इच्छा पूर्ण करण्याच्या करता मी, जयंत पाटील, आमचे गुलाबराव पाटील, दत्ता भरणे, आम्ही सगळं महाराष्ट्र सरकारची ताकद त्याच्या पाठीशी उभी करू शकतो. जसं मी अधिकारवाणीने सांगतो तसं काल परवा विरोधी पक्ष नेते ती ताकद उभी करू शकतात का? त्यांच्या हातात ते आहे का? मी ह्या गोष्टीचा विचार करावा. ह्याचा आणि सरकारचा काही संबंध येत नाही. हे लबाडा घरचा आवाज नाही, आम्हाला सांगता येते. अहो, तुम्ही मुख्यमंत्री होता, तुम्हाला कळलं पाहिजे ना. आता वाढपी कोण आहे? अर्थ खातं कुणाकडे आहे? अर्थ खातं ज्याच्याकडे असेल तोच वाढणार आहे ना, का विरोधी पक्ष नेता वाढणार आहे? साधक सरळ गणित आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार माझ्या पंढरपूरकरांनी या निवडणुकीच्या निमित्तानं केला पाहिजे. एकीकडे गरिबाची जाण असणारा, सामान्यांच्या प्रश्नाच्या सातत्याने आग्रह धरणाऱ्या भारत नाना भालके आणि समोर कोण उभे? उद्योजकांच्या पंक्तीला बसणारे एक उमेदवार उद्योजक म्हणून उभे. उद्योजक कुणी असला
तरी उद्योगधंदा नफा तोटा त्या ठिकाणी पाहिला जातो. आपल्या नफ्याचं काय हाच विचार ते करणार. कामं काही रस्त्याची केलेली आहेत, काय रस्त्याची कामं त्याची चौकशीच लावली पाहिजे. परंतु नॅशनल हायवेची कामाची चौकशी केंद्र सरकारच्या अखत्यारीमध्ये. पण माझी तुम्हाला विनंती आहे, जे राज्य सरकारशी संबंधित असेल, कुणी असो, राष्ट्रवादीचा जरी एखादा कॉन्ट्रॅक्टर असो, तर त्याची पण चौकशी करायला आम्ही मागं पुढं बघणार नाही. कारण समाजाचा पैसा आहे, जनतेचा पैसा आहे. या पद्धतीनं चालणार नाही. आता मागं कोणतरी म्हणलं 60% बिलोनी कामं घेतली. अरे 100 रुपयाचं काम 60 रुपयाला घेतलं तर कशी क्वालिटी राहणार आहे? काय गडबंगाल आहे तेच कळत नाही. बरं घेतलं ते घेतलं, क्वालिटी द्या ना. याबद्दलचा पण विचार आपण सर्व सहकारी मित्रांनी या निमित्तानं त्या ठिकाणी केला पाहिजे. पंढरपूर शहर तसं बघितलं तर महाराष्ट्रातील सर्वांचं लाडकं देवस्थान आहे. जगातील सर्वात मोठी यात्रा ही पंढरपूरची असते आणि तीर्थक्षेत्र म्हणून पंढरपूरला सर्व सुखसोयी त्या ठिकाणी मिळाल्या पाहिजे. मी मागं पण आलो तर पत्रकारांनी पण परवा मला प्रश्न विचारला की दादा इथं जी काही कामं चाललेली आहेत त्या कामाचा दर्जा चांगला राहत नाही. त्याबद्दल पण आम्ही चौकशी लावलेली आहे आणि त्याच्यामध्ये जो कोणी दोषी असेल त्याला त्याच्या संदर्भामध्ये कारवाई त्या ठिकाणी केली जाईलच. त्याबद्दल आपण काही काळजी करू नका. परंतु एकंदरीतच ह्या सगळ्या गोष्टी करत असताना माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे. त्याच्यामध्ये विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा कामगारांचा प्रश्न आहे, ऊस उत्पादकांचा प्रश्न आहे, माझ्या मंगळवेढ्याच्या ऊस उत्पादकांचा प्रश्न आहे, माझ्या पंढरपुरातील फुलवाले असतील, टांगेवाले असतील, हातगाडीवाले असतील, फळभाजी विक्रेते असतील, चुडी बांगडी विक्रेते असतील, हे प्रश्न आहेत. परंतु ह्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये एकदा मतदान झाल्यानंतर एकत्रपणे एकंदर परिस्थिती भगीरथ हा चांगल्या मताधिकांनी विजयी होणार याच्याबद्दल कुठल्या ज्योतिषाची त्या ठिकाणी गरज नाही. परंतु भगीरथला निवडून आणण्याच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस, महाविकास आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपली 100% ताकद पणाला लावली पाहिजे आणि भगीरथचा विजय निश्चित त्या ठिकाणी केला पाहिजे. हा विजय आजवरच्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात सर्वात मोठा म्हणजे भारतनाना भालकेंच्या पेक्षा मोठा विजय असला पाहिजे आणि हाच विजय खऱ्या अर्थाने भारतनाना भालके यांना श्रद्धांजली ठरणार आहे. भारतनाना वरनं बघताय, त्यांनाही वाटलं पाहिजे की मी ज्या जनतेवर अमाप प्रेम केलं, शेवटपर्यंत जनतेच्या प्रश्नाच्या करता लढलो, त्या जनतेने माझ्या एका वारसदाराला निवडून त्या ठिकाणी दिलं. आणि मी माझ्या प्रांताध्यक्षांच्या एकच सांगतो, मी परवा पण 2 सभेमध्ये बोललो, उद्याच्याला भगीरथची पाठी नवी असताना, काम करत असताना कुठं तो कमी पडला तर वडीलकीच्या नात्याने आम्ही त्याला व्यवस्थित सांगू की भगीरथ हे असं केलं पाहिजे. हा आपला एक परिवार म्हणून आपण एकमेकाला त्या ठिकाणी आधार देण्याचं काम करू, एकमेकाला साथ देण्याचं काम करू. ही पण गोष्ट आपण सगळ्यांनी या निवडणुकीच्या निमित्तानं लक्षामध्ये घेतली पाहिजे. सध्याचं राजकारण वेगळ्या पद्धतीचं राजकारण चाललंय. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. त्यांनी लोकशाही त्या ठिकाणी कशी चालवायची ते सांगितलंय. गेले 6 ते 7 महिने झाले पंढरपूरकरांनो 170 आमदारांचा पाठिंबा असणाऱ्या राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांनी 12 आमदार जे राज्यपाल नियुक्त आहेत त्या 12 आमदारांची नावं दिली. कॅबिनेटमध्ये मी, गुलाबराव पाटील, जयंत पाटील, दत्तमामा भरणे आम्ही सगळ्यांनी एकमुखाने मान्यता दिली. 12 आमदार वेगवेगळ्या समाजाचं प्रतिनिधित्व करणारे. त्याच्यात आम्ही लोकांनी सुचवलेलं एकनाथराव खडसे, आनंद दिघे, प्रख्यात गायक, अतिशय चांगल्या पद्धतीनं आज एक मोठा कलावंत म्हणून महाराष्ट्र त्यांना ओळखतो. मागासवर्गीय समाजाचे डॉक्टर यशपाल भिंगे, धनगर समाजाचे डॉक्टरेट पदवी मिळवलेली आहे आणि राजू शेट्टी शेतकरी संघटनेचे नेते, यांची नावं आम्ही सुचवलेली आहेत. बाकीची नावं इतर आमच्या सहकाऱ्यांनी सुचवली आहेत. 6 महिने झाले. तुम्ही बघा
आजही नावांना मान्यता नाही. हे कसलं राजकारण? ह्याच्यामध्ये काय चुकीचं आहे सांगा? नियमामध्ये बसणारी नावं दिलेली. हे जे भाजपवाल्यांचं गलिच्छ राजकारण चाललेलं आहे आणि त्यांना सांगायला गेलं सभागृहात की म्हणतात आमचा काय अधिकार आहे, राज्यपालांचा अधिकार आहे. मग राज्यपालांना सांगा. या पद्धतीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये मी तर 30 वर्ष आमदार म्हणून काम करतोय, परंतु कधी इतक्या खालच्या स्तरावरचं राजकारण महाराष्ट्राने पाहिलेलं नव्हतं. ते राजकारण आपल्याला बदलून टाकायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना बदल करायचा आहे. म्हणून आपल्या विचाराचं सरकार पुढं मजबूतीनं चालण्याच्या दृष्टिकोनातनं माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची नम्रतेची विनंती आहे की जे काही आता विरोधी पक्ष नेते इथे येऊन नक्कल केल्याचं मला सांगण्यात आलं. नकला करायला खरं तर मी मगाशीच बोललो, नकला करायला फार अक्कल लागत नाही. त्यामुळं तुम्ही नकला करा. आम्ही महाविकास आघाडीचं लोक काम त्या ठिकाणी करत राहू. राज्यातल्या जनतेला सगळं त्या ठिकाणी कळतंय. ये पब्लिक है, ये सब जानती है. असलं काय आणि नकली काय. आमच्या सोलापूरच्या भाषेमध्ये त्याच्यामध्ये सांगायचं तर त्याच्यामध्ये नकली मालापासून आपण सगळ्यांनी सावधान त्या ठिकाणी राहिलं पाहिजे. अशा प्रकारचं माझं आपल्याला सगळ्यांना सांगणं आहे. आणि माझी विनंती आहे की आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस किंवा महाविकास आघाडी किंवा आमची आघाडी काँग्रेसबरोबर होती ती त्याच्या सांगता सभेला बहुतेकदा आदरणीय पवारसाहेब पंढरपूरच्या परिसरामध्ये यायचे. परवा कालच गुढीपाडवा होता. मी स्वतः साहेबांचं दर्शन घेण्याच्या करता, साहेबांना भेटण्याच्या करता 2 तास काल दवाखान्यामध्ये होतो. साहेबांची तब्येत सुधारतीये, लवकरच त्यांना डिस्चार्ज मिळणार आहे. परंतु त्यांच्या मनाला आज खंत आहे की मी पंढरपूर आणि मंगळवेढ्याला सभेच्या निमित्तानं जाऊ शकत नाही. मित्रांनो, मी पवार साहेबांचा सांगावा घेऊन आलेलो आहे. तुम्ही आदरणीय पवार साहेबांना पंढरपूरकर, मंगळवेढेकर आणि माझा महाराष्ट्र दैवत मानतो. असं असताना माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, साहेबांनी 18 पगड जातीला न्याय देण्याचा प्रयत्न केला. अजूनही पुढं मोठ्या हिमतीनं जाण्याच्या बद्दल त्यांचं सतत मार्गदर्शन असतं. माझी विनंती आहे की पवार साहेबांचं देखील तुम्हाला तेच सांगणं आहे. साहेबांना देखील उद्याच्या काळामध्ये 2 का 3 तारखेला मतमोजणी आहे. त्यावेळेस साहेबांना दाखवून द्या की पवार साहेब, तुम्ही काही कारणानिमित्त दवाखान्यात असला तरी तुमचा सांगावा आमचा पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ अंतिम मानताय. आणि विरोधी पक्ष नेत्यालाही कळू द्या की नुसत्या पवार साहेबांच्या सांगाव्यावरनं भगीरथ भालके किती प्रचंड मताधिक्याने विजयी होतो हा इतिहास आपल्याला सगळ्यांना निर्माण करायचा आहे. आणि तो इतिहास निर्माण करण्याच्या करता आपण सगळ्यांनी भगीरथला आशीर्वाद द्यावेत. आपण सगळ्यांनी भरभक्कम पाठिंबा द्यावा. उद्धव ठाकरे साहेबांना पण कळलं पाहिजे की ठाकरे साहेब, तुम्ही महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार चालवताय. ते चालवत असताना तुम्ही अतिशय योग्य पद्धतीचं काम करताय हे सांगण्याची एक सुवर्ण संधी संपूर्ण मतदारांच्या वर आलेली आहे. त्या संधीचं कृपा करून उद्याच्या 17 तारखेला आपण सोनं करा. कुणाच्याही वेगळ्या फसव्या प्रचाराला आपण बळी पडू नका. काही पंढरपूरचे लोक आमच्या विरोधक इथे येऊन सांगतील, अरे मंगळवेढा तर सगळा त्या ठिकाणी आम्हाला चालणार आहे. परंतु मंगळवेढ्यामध्ये मागच्या वेळेस भारत नाना भालक्यांच्या बरोबर जे नव्हते त्या अनेकांना आम्ही साहेबांच्या वतीनं भेटलो. आम्ही स्वतः त्यांच्या घरी जाऊन भेटलो. त्याच्यामध्ये धनश्री परिवाराचे शिवाजीराव काळुंगे असतील, नेते तानाजीराव खरात असतील, ॲडव्होकेट सुजित कदम अध्यक्ष शिक्षण संस्थेचे असतील, चेअरमन बँकेचे राहुल शहा असतील, अजित जगताप पक्षनेते असतील, अरुणाताई माळी नगराध्यक्ष असतील किंवा नगरसेवक प्रशांत यादव, अनिल बोदाडे हे असतील, आमच्या होलार समाजाचे ज्ञानदेव जावीर हे असतील किंवा उपसभापती माजी पंचायत समितीचे दादासाहेब गरंडे, अविनाश शिंदे नेते चर्मकार समाजाचे, प्रकाश गायकवाड माजी नगराध्यक्ष रामेश्वर मासाळ, भुजंगराव आजबे हे सगळे जण आज भगीरथला पाठिंबा देतात. त्याच्यातले कितीतरी आज इथं आहे. स्वतः कल्याणराव इथं आहे. आणि त्याच्यामुळं
मंगळवेढा देखील भगीरथला त्या ठिकाणी लीड देणार आहे. त्यांच्यापेक्षा आपलं पंढरपूरचं लीड मोठ्या प्रमाणावर असलं पाहिजे. आणि उद्याच्याला तुम्हाला पण आमच्याकडे हक्काने येताना अजित पवार, गुलाबराव पाटील, जयंत पाटील, दत्ताभाऊ भरणे पालकमंत्री, आम्ही तुम्ही सांगितलेलं ऐकलेलं आहे. आता आमचं काम त्या ठिकाणी झालं पाहिजे अशा प्रकारची भूमिका ही तुम्ही त्या ठिकाणी आमच्याकडे घेतली पाहिजे. ही माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची नम्रतेची विनंती आहे. आणि त्या प्रकारे भगीरथला आपण घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबून महाविकास आघाडी एकत्र आल्यानंतर त्याला जनतेचाही पाठिंबा आहे हे पाठिंबा व्यक्त करण्याची जी संधी आलेली आहे ती संधीचा निश्चितपणे आपण त्या ठिकाणी फायदा उठवावा अशाच प्रकारची विनंती करतो. प्रचंड मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो. उद्याच्याला आता काही आपली इथं सभा नाही, मंगळवेढ्याला सभा आहे. उद्या काही नेते येतील, काही जणांना चंपा म्हटलं जातं ते पण काहीतरी येणार आहेत, परंतु त्याच्यामध्ये शॉर्ट फॉर्म आहे अजित अनंतराव पवार पवार, तसं प म्हणजे काय अजित पवार, तसं चंद्रकांत पाटील चंपा असं ते. ही कुणी जरी आले तरी तुम्ही त्यांचं काही त्या ठिकाणी ऐकू नका. हे टीका टिप्पणी करतील. त्यांनी कधी पण कुठली संस्था काढलेली नाही, कुठला कारखाना चालवला नाही, कुठली बँक चालवली नाही, कुठली विकास सोसायटी चालवली नाही, कुठली मजूर सोसायटी चालवली नाही, टरबूज खरबूज सोसायटी कधी काढली नाही. असली ही सगळी माणसं आहेत. त्यांना काही ग्रामीण भागाच्या प्रश्नाच्या संदर्भात घेणं देणं नाही आहे. नरेंद्र मोदी साहेबांच्या नावाचा झंझावात आल्यामुळं यांना त्याच्यामध्ये लॉटरी लागलेली आहे. ही गोष्ट समजून घ्या अशी माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे. आणि शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करण्याच्याकरता, गोरगरिबांचं प्रतिनिधित्व करण्याच्याकरता भगीरथला प्रचंड मताधिक्यांनी महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये आपण पाठवा हीच विनंती करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय भारत.